न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अतिक्रमण कारवाई दरम्यान मनपा पथकावर दगडफेक, नगरसेवकाचीही कर्मचाऱ्यांना धमकी। गरवारे ते एक्सेल पॉइंट मुख्य रस्त्यावर अतिक्रमण हटवताना महापालिकेच्या पथकावर दगडफेक आणि शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली। वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या अनधिकृत रसवंतीवर कारवाई करण्यासाठी सिडको मनपाचे अतिक्रमण पथक घटनास्थळी पोहोचले होते। कारवाई दरम्यान रसवंती चालक संतप्त झाला आणि त्याने साथीदारांसह मनपा कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात शिवीगाळ करत अरेरावी केली। यावेळी चालकाने हातात दगड घेऊन मनपाच्या वाहनावर दगडफेक केली आणि सामान परत द्या नाहीतर मारून टाकतो अशी जीवे मारण्याची धमकी दिली। दरम्यान परिसरातील एका नगरसेवकानेही घटनास्थळी येत रसवंती चालकाची बाजू घेत मनपा कर्मचाऱ्यांना बदली करण्याची धमकी दिल्याचे सांगितले जात आहे। प्रसंग चिघळत असतानाच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला। या प्रकरणात रसवंती चालक आणि संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काल दिनांक 9/3/26 रोजी साधारण 5:30 वाजताच्या दरम्यान चुंचाळे पोलीस चौकी हद्दीमध्ये सदर गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत हे त्यांच्या अतिक्रमण पथकासह या रोडवरती अतिक्रमण आहे अगर कसे याबाबत पाहणी करण्यासाठी आले असता सातपूर अंबड लिंक रोड वरील गरवारे जवळील किर्लोस्कर जी कंपनी आहे सदर ठिकाणी काही भाजी विक्रेते अनधिकृत रसवंती गृह असल्याचे त्यांना दिसून आले। रसवंती गृह जे आहे ते अनधिकृत असले त्याच्यावरती कारवाई करत असताना त्या रसवंती गृहाचे जे मालक आहेत दोन इसम त्यांनी ह्या कारवाईमध्ये अडथळा निर्माण केला आणि ही कारवाई करत असताना त्यांनी त्यांची अडवणूक केली, त्यांना धक्काबुक्की केली आणि पथकावरती दगड घेऊन धावून आले आणि जी पथकाची गाडी त्या गाडीतील जे त्यांचं साहित्य टाकले ते साहित्य काढून देण्यात आम्ही गाडी पुढे जाऊन देणार नाही म्हणून त्याच्या पुढे बसून राहिले। फिर्यादीने पोलीस पथकास कॉल केला असता पोलीस पथक त्यांना पोलीस ठाण्यास घेऊन आलं। सदर इसमाविरुद्ध फिर्यादीने तक्रार दिल्याने अंबड पोलीस ठाणे या ठिकाणी त्या दोन इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अगदी बरोबर आहे। एका आरोपीवरती यापूर्वीचे 3 गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील आरोपी आहे। त्यास लवकरात लवकर डीबी पथकाच्या मदतीने ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत।